मस्त अशी उकडल्या बटाट्याची भाजी, राजगिरा आणि शेंगाळ्या पिठाची पोळी आणि उकडल्या बटाट्याचा साबुदाणा बनवलेला आहे. चला तर मग उकडल्या बटाट्याची भाजी कशी बनवायची. एका पॉटमध्ये मी मिरची, कढीपत्ता, टोमॅटो आणि जिरं याची पेस्ट करून घेतली आहे आणि एका गंजामध्ये तेल घालून थोडं जिरं घालून कढीपत्ता घालून ती पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर मीठ घालून पुन्हा छान 2 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि उकडलेला बटाटा यामध्ये घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं झाकून घेऊया. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालून छान मिक्स करून घेऊया. भाजी होईपर्यंत आपण शेंगाळा पीठ आणि राजगिरा पीठ एकत्र करून थोडंसं मीठ घालून छान मिक्स करून घेऊया. त्यामध्ये उकडला बटाटा घालायचा. पोळी छान सॉफ्ट अशी बनते. छान एकत्र मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचा गोळा तयार करून घेऊया. इथे पीठ मळून झालेलं आहे. त्यानंतर आपण छोटासा गोळा घेऊन याला बेलून घेऊया. एका साईडला मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. या पोळीला कमी आचेवरच होऊ द्यायचं आणि पलटापलटी करत राहायचं. त्यानंतर मग आपण याला गॅसवर असं शेकून घेऊया पोळीसारखं. बटाट्याच्या भाजीबरोबर खूप छान ही पोळी लागते. इथे ही आपली शेंगाळा आणि राजगिरा पिठाची पोळी तयार आहे. तुम्ही याला बटाटा भाजीबरोबर, नारळाच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो चटणीबरोबर पण खाऊ शकता.